प्रशांत कोरटकरला मोठा दिलासा मिळालेला आहे। 17 मार्चला आता कोल्हापूर सत्र न्यायालयात पुढची सुनावणी होणार आहे। मात्र 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळालेला आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आता हे सगळं प्रकरण कोर्टात आहे। मात्र अटकेपासून मात्र कोरटकरला दिलासा मिळालेला आहे। कोरटकरचा मोबाईल देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सत्र न्यायालयात याबाबत आता कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे। मात्र अटकेसंदर्भात कोरटकरला कोर्टानं दिलासा दिलाय। 17 मार्चपर्यंत हा दिलासा आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, कोरटकरला दिलासा आहे, काय घडतात घडामोडी? कोरटकरांनी प्रत्यक्षात कोर्टामध्ये हजर राहावं की न राहावं या संदर्भातली सुनावणी होती। पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी या संदर्भात दररोज कोरटकरांनी हजर राहावं अशी मागणी केली होती, मात्र ती मागणी कोर्टाने नाकारलेली आहे। या प्रकरणी 17 तारखेपर्यंत कोरटकरांना दिलासा देण्यात आलेला आहे आणि 17 तारखेनंतर ही प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल। मात्र या सुनावणीला कोरटकरांनी उपस्थित राहावंच अशी अट नाहीये। ते व्हीलचेअर व्हीसीद्वारे सुद्धा उपस्थित राहू शकतात, कारण त्यांच्या वकिलांनी यापूर्वी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलेलं आहे। या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आजचा हा निकाल समोर आलेला आहे। रणजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। कोल्हापूरचं संपूर्ण राज्यभरातून त्वरित कोरटकरला अटक करा अशी मागणी सर्व स्तरातून होते। त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे।